नमस्कार मंडळी, कसे आहेत? प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी खमंग आणि कुरकुरीत महिनाभर टिकणारा शेव कसा बनवायचा ते बघणार आहेत। तर यामध्ये आपण एक विशिष्ट पदार्थ वापरून अगदी कुरकुरीत शेव बनवलेली आहे। तर व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की आपण शेव आज कशाची बनवलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। तर बघा, आपला शेव अगदी खमंग आणि कुरकुरीत झालेला आहे। तर तुम्हाला कळालंच असेल की शेव आपला किती कुरकुरीत झालेला आहे। तर इथे मी 2 प्लेटनी शेव बनवलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता बघा, इथे आपण आज केळी वापरून शेव बनवलेला आहे। तर तुमच्या घरामध्ये जर केळी आणलेली असेल आणि ती जर जास्त पिकलेली असेल तर त्यापासून सुद्धा तुम्ही हा शेव बनवू शकता। तर इथे मी 2 पिकलेली केळी घेतली आहे। यापेक्षा जरी जास्त पिकलेली असेल तर ती सुद्धा केळी चालते। तर 2 केळी घेतली आहे। तुम्हाला किती शेव बनवायची आहे त्यानुसार तुम्ही केळी वापरू शकता। तर या केळीची शेव जी आहे ती खायला इतकी भारी लागते, तर खूपच छान लागते। तर एक वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आता केळी जी आहे त्याची साल मी काढून घेणार आहे। तर बघा, त्याचा वरचा जो भाग आहे तो थोडासा आपण चाकूने कट करून घेणार आहे। आणि इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे। सुरुवातीला मी त्यामध्ये थोडेसे जिरे वाटून घेतलेले आहेत। तर त्यामध्येच आपण हे केळी टाकून घेणार आहेत। तर केळीचं आपण थोडे कट करून यामध्ये केळी टाकून घेणार आहेत। आता बघा, मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला केळीची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर यामध्ये आपल्याला दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। पाणी आणि दूध न टाकताच केळीचं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, आपण केळी एकदम बारीक पेस्ट वाटून घेतलेला आहे। आता हे आपण बाजूला ठेवणार आहेत आणि आता चला तर मग शेव बनवायची तयारी करूयात। तर एक मोठी परात घेतलेली आहे आणि आता मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर शेव जी आहे ती अगदी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे। कोणत्याही वाटीच्या मापाने 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर तांदळाचं पीठ जे आहे ते आपण घरगुती तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमधून विकत सुद्धा आणू शकता। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं, तर त्यासाठी आपण 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे जे आहे ते बेसन पीठ आहे। घरगुती डाळीचंच आपण हे बेसन पीठ वापरलेलं आहे। तर हे सुद्धा तुमच्याकडे घरी नसेल तर तुम्ही हे विकत सुद्धा आणू शकता। आता बघा, 1 वाटी तांदळासाठी 1च वाटी आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे। जर तुम्हाला पीठ लागलं तर तुम्ही वापरू शकता। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहे। तर सुरुवातीला 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे। 1 चमचा जिरेपूड टाकून घेतली आहे। अर्धा चमचा काळे मिरपूड वापरलेली आहे। जे काळे मिरे असतात त्याची एकदम बारीक पूड करून घेतलेली आहे। तर ती आपण जास्त टाकायची नाही, अगदी अर्धा चमचा मी मिरपूड वापरलेली आहे। अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे। यामुळे शेवाला खूप छान अशी टेस्ट येते आणि खूपच खमंग लागतो। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे। तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळदी पावडर घेतली आहे, त्यामुळे शेवाला रंग खूप छान येतो। 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गरम मसाला वापरू शकता। आता हे जे सर्व सुके मसाले आहेत ते पिठामध्ये आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आता आपण जे केळीचं पेस्ट वाटून घेतलं होतं ते या पिठामध्ये टाकून घेणार आहेत। आता बघा, आपण केळीच्या वाटणामध्ये हे सर्व पीठ जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत। जर तुम्हाला अजून पिठाची आवश्यकता असेल तर तुम्ही थोडंसं अजून बेसन पीठ वापरू शकता किंवा यामध्येच पीठ मळून घेऊ शकता। पण हे मळत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। या केळीच्या वाटणामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे।
तर बघा इथे आपण एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला एक सुद्धा गाठ ठेवायची नाही। एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघा आपण जे केळीचं वाटण होतं त्यामध्येच पीठ मळून घेतलेलं आहे, म्हणजे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। तर बघा इथे आपलं पिठाचं टेक्स्चर एकदम छान झालेलं आहे। आता हे जे पीठ आहे ते एक 10 ते 15 मिनिट आपण रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहेत। तर बघा 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। पीठ आपलं छान असं रेस्ट झालेलं आहे। आता लगेच आपण शेव बनवण्यासाठी घेणार आहेत। तर इथे मी शेवगा घेतलेला आहे आणि एकदम बारीक शेवाची प्लेट घेतली आहे। जर तुम्हाला मोठ्या प्लेटनी शेव बनवायचा असेल तर तुम्ही त्याने सुद्धा बनवू शकता। इथे मी दोन्ही प्लेट वापरून शेव बनवणार आहे। तर सुरुवातीला मी छोटी प्लेट लावून शेव बनवणार आहे। तर आता आपण शेवग्याला आपण तेल लावून घेणार आहेत, म्हणजे आपण तेल लावलं की पीठ जे आहे ते चिकटणार नाही, म्हणून शेवग्याला पूर्ण तेल लावून घेणार आहेत आणि प्लेटला सुद्धा थोडंसं तेल लावून घेणार आहेत। तर बघा इथे आपण शेवग्याला तेल लावून घेतलं आहे आणि आता पीठ जे आहे ते थोडंसं आपण त्याची सुरळी करून घेणार आहेत, म्हणजे शेवग्यामध्ये चांगल्या प्रकारे बसलं जाईल आणि कुठेही गॅप राहिला नाही पाहिजे, कारण शेव बनवताना गॅप राहिला तर शेव आपली ती तुटते। म्हणून आपल्याला व्यवस्थित शेवग्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे। आता बघा शेवग्यामध्ये आपण पीठ भरून घेतलेलं आहे, याचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि लगेच आपण शेव तळून घेणार आहेत। तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता बघा तेल सुद्धा आपलं चांगलं तापलेलं आहे। तर थोडंसं पीठ त्यामध्ये मी टाकून बघितलं, पिठाचा जो गोळा आहे तो वर आलेला आहे। आता तेल सुद्धा आपलं छान असं तापलेलं आहे। लगेच आपण ही शेव तळून घेणार आहेत। तर शेव तळत असताना तेल आपल्याला अगदी कडकडीत तापलेलं नसावं, अगदी मंद आचेवर तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे। आता आपण तेलामध्ये ही शेव सोडून घेणार आहेत। तर बघा शेव सोडत असताना सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे। अगदी मंद आचेवर हा शेव आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी शेव तेलामध्ये सोडून घेतली आहे। तर एका बाजूने तळली की ती आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत। तर ही शेव तळायला आपल्याला अगदी जास्त वेळ लागत नाही, पटकन तळली जाते आणि केळी असल्यामुळे त्याचा थोडासा रंग बदलतो, तर ती पटकन आपल्याला तेलातून बाहेर काढायची आहे। अगदी जास्त वेळ सुद्धा आपल्याला ही शेव तळायची नाही। इथे बघा दोन्ही बाजूने आपली शेव छान अशी तळलेली आहे। आता आपण ती तेलातून बाहेर काढून घेणार आहेत। तर अगदी मंद आचेवर ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे। आता बघा इथे मी तेलातून शेव बाहेर काढलेली आहे आणि अशाच प्रकारे आपण दुसरे सुद्धा पिठाची शेव बनवून घेणार आहेत। तर बघा रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे आणि आपली शेव खूपच छान झालेली आहे। अशा प्रकारे आपण बाकीची सुद्धा सर्व शेव तळून घेतलेली आहे। तर बघा इथे आपण पिकलेल्या केळीपासून शेव बनवलेली आहे। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा एक वेळेस पिकलेल्या केळीपासून शेव करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची सुद्धा शेव कशी झाली होती ती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।